जय हिंद भावांनो. आज आपण शिकणार आहोत तो म्हणजे पर्सेंटेज, प्रतिशत. भावांनो, ह्याच्यात जेवढी पण टाईप होतील ती भावांनो आपण एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. तर भावांनो, वेळ न घालवता भावांनो आजच्या टाईप 1ला सुरुवात करूया. टाईप 1 बेसिक क्वेश्चन पासून. क्वेश्चन 1 आणि जे पण क्वेश्चन आहेत सगळे ते सगळे भावांनो 2025 शिफ्ट मध्ये विचारलेले आहेत भावांनो. प्रश्न 1 भावांनो, यदि x का यदि x का 2% बरोबर 360 है तो x डैश के बराबर है. पर्याय भावांनो ABCD 36,100 18,000 18,100 36. भावांनो, हा प्रश्न विचारला 25 फेब्रुवारी 2025. शिफ्ट नंबर 1. यदि x का बरोबर 2% बरोबर 360 तर x के बराबर डॅश आहे. भावांनो, सोपा आहे. 2% बरोबर 360 बरोबर 360. 1% बरोबर काढा भावांनो. केलेला भावांनो 2 बघा. 2 के 8 16 180. 1% बरोबर 180. 100% बरोबर 180 गुणिले 100 बरोबर 1 2. 18,000 भावांनो उत्तर. 18,000 भावांनो उत्तर. भावांनो, क्वेश्चन नंबर 2 त्याच्यालाच एक. क्वेश्चन नंबर 2. एक कंप्यूटर की कीमत 22,200 है. 200 है. 25% की कमी के बाद कंप्यूटर कीमत क्या होगी. 5 फेब्रुवारी 2025. शिफ्ट भावांनो 3. क्वेश्चन विचारला भावांनो. एक कंप्यूटर की किंमत 22,200 तो 25% कमी. 25% कमी म्हणजे भावांनो आपल्याला 22,200चं 75% काढायचा. शून्य गेले 1 2. 2,200 गुणिले 75 करू शकताय भावांनो. किती येते बघा. 5 दुने 10 हाच्याला 1. 5 दुने 10 1 11 हाच्याला 1. 5 दुने 10 1 11. 7 दुने 14 हाच्याला 1. 7 दुने 14 1 15 हाच्याला 1. 7 दुने 14 1 15. 0 5 6 6 1. 6,550 भावांनो उत्तर.
भावनो टाईप नंबर 2. भावनो पहिला अगोदर सोपंच असते, आपल्याला पण माहीत आहे. थोडी पोरं म्हणाल्यात की लेवल वाढव, पण तसं काय नसते भावानो. हे जेवढी पण प्रश्न आहेत ते सगळं भावानो परीक्षेत आलेले आहेत, तेवढंच सांगणार आहे मी. टाईप नंबर 2. जास्त अवघड सांगितलं म्हणून का अवघड पेपर येणार नाही भावानो. जे बेसिक आहे, जे मॉडरेट आहे, तेवढाच पेपर येतोय. क्वेश्चन नंबर 1 भावानो, टाईप नंबर 2 मधला पहिला प्रश्न. यदि किसी भिन्न के अंश में 10% की कमी की जाती है और हर में 15% की वृद्धि की जाती है, तो नए भिन्न का मान. भावानो 18 फेब्रुवारीला विचारलेला प्रश्न आहे भावानो. 18 फेब्रुवारी 2025 शिफ्ट. भावानो 1. यदि किसी भिन्न के अंश में 10% की कमी और हर में 15%. म्हणजे विषय कसा आहे, पहिल्यांदा 10% कमी केले अंशमध्ये आणि छेदमध्ये 15% वाढवले. तर बघूया कसं येते भावानो. तर भावानो साधा सोपा पर्याय, x गुणिले 10% म्हणजे उरलं किती भावानो, 90. y करा, y गुणिले 115. तर वाढवली म्हणून 115. आता भावानो हो प्रश्न भावानो पूर्ण केलेला नाही मी. 2 नए भिन्न का मान 5 हो जाता है, 2/5 हो जाता है. तो मूल भिन्न ह्याच्या बरोबर भावानो, x बरोबर ह्याच्या बरोबर 2/5. तर भावानो तिरकस गुणाकार करा. 115 गुणिले 2 भागिले 90 गुणिले 5 बरोबर करा भावानो. 5 1 5, 5 2 10, 5 5 3 15, 2 1 45. तर भावानो 23 45 हे भावानो उत्तर आलं. ह्याच्यामध्ये फक्त भावानो समीकरण महत्वाचं आहे, त्याच्याबरोबर हे ठेवायचं सप्लायचे. आणि दुसरा प्रश्न भावानो, जेवढे पण आपण प्रश्न घेणार सगळे 2025 मध्ये विचारलेले आहेत, एवढे लक्षात असू देत. यदि रवि की आय, क्वेश्चन नंबर 2. यदि रवि की आय राम की आय से 24% अधिक है, तो राम की आय रवि की आय से कितने प्रतिशत कम है.
भावानो हा पण प्रश्न 7 फेब्रुवारी शिफ्ट भावानो 2ला विचारलेला आहे. यदि रवि की आय राम की आय से 24% अधिक है, 24% अधिक है, तो राम की आय रवि की आय से कितने प्रतिशत कम है. तर भावांनो सगळ्यात सोपा पर्याय 100 करा. 100 मानाव भावांनो. 124 100 124 आणि 100. इथं भावांनो 124 गुणाच्या भावांनो रवि की आय से राम की आय से म्हणजे कसं सांगितलंय, जर राम 100 असला तर रवी भावांनो 124. ही रामची आहे माना भावांनो. राम 124 आहे. तर भावांनो डिफरन्स काढा. 24 124 गुणिले 100 करा भावांनो. किती येतंय बघा. 4 त्रिक 12 4 एके 4 12 4 एके 4 4 6 24 6 गुणिले 100 भागिले 31 बरोबर 731. हे आपलं उत्तर आले भावांनो. भावांनो क्वेश्चन नंबर 3. भावांनो जेवढ्या लवकर समजेल तेवढं भावांनो चांगलं आहे. मी जास्तीत जास्त भावांनो सोप्या पद्धतीने म्हणजे आपण जे समजणार तेवढं सांगणार आहे. लई काय मोठं सांगत नाही आपण, जेवढं परीक्षेत आहे तेवढंच. क्वेश्चन नंबर भावांनो 3. ए बी से 20% अधिक है तो बी ए से कितने प्रतिशत कम है. भावांनो तुम्ही करू शकताय. हा प्रश्न भावांनो बहुतेक हा विचारलेला नाही वाटते शिफ्टमध्ये. राहिले काय माहीत, बघू आपण. तर भावांनो बी प्लस ए 120% अधिक आहे ए से. म्हणजे एला 100 माना, बीला 120 20 120/20 भावांनो. 120 20 गुणिले 100 5 दुने 10 5 चोक 20 5 दुने 10 20 परत 4 6 24 4 5 20 बेत्रिक 6 बेके 0 50.52 उत्तर बघा तुम्ही आणि चेक करा. आणि तर करूया थांबा. 20 भागिले 120 गुणिले 100 5 दुने 10 5 0 0 5 दुने 10 5 चोक 20 4 6 24 4 5 20 20 बेत्रिक 6 10 50/3 भावानं उत्तर आहे. जर तुम्ही करताना जर माझं काहीतरी चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा भावांनो. क्वेश्चन नंबर 4. टाइप नंबर 3 क्वेश्चन क्रमांक 1. टाइप चेंज झाले भावांनो. एक संख्या में 50% की वृद्धि की जाती है.
फिर पुन्हा 30% की वृद्धि की जाती है। मूल संख्या वापस लाने के लिए बढ़ी हुई संख्या को कितने प्रतिशत कम किया जाना चाहिए। भावना हा प्रश्न 11 फेब्रुवारीला विचारलाय। शिफ्ट 3 52 एक संख्या में 50% की वृद्धि फिर पुन्हा 30% की वृद्धी। म्हणजे कसं केलंय 100 में 100चं 52 100 मानूनच आपण करू। हे बघा पहिला 100 माना 100चं 50% वृद्धी म्हणजे किती झालं 150 150 झालं परत पुन्हा 30% म्हणजे 150च 30% तर 50 प्लस करतो 150 ते 30% 52 म्हणजे उरलं किती 70 2 1 2 7 5 35 हजार 3 7 के 7 आणि 3 105 30% की 130 पाहिजे भावना तेरा 65 4 13 65 40 6 13 के 13 13 आणि 6 13 14 15 16 17 18 पुन्हा वृद्धी की जाते हो 30 नाही भावने तर 50 आहे 50 आहे 50 तरीच म्हटलं काय चुकाल 50 याचं 50% 52 75 भागिले 2 करा 75 52 150 अधिक 75 बरोबर 225 50% 52 इथं वाढलं पहिला 100 होतं तर 52 50% वाढवलं 150 परत 50% वाढलं 225 हे 52 झालं त्याच्यानंतर 52 225 वजा 100 भागिले 225 गुणिले 100 ऑन करू शकताय 125 दुसरा पिन वापरतो 125 वजा केलं 125 भागिले 225 गुणिले 100 52 बघा किती येते 25 25 500 आणि 25 90 तर 500.9 हे 52 उत्तर आलं आपलं पहिल्यांदा 50% नंतर 50% केले वाढवले 52 बघू शकता 52 टाईप नंबर 52 आहे बरोबर दुसरा प्रश्न 52
भावांनो काय समजा नसेल तर भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा जरूर की फास्ट चालू आहे स्लो चालू आहे. लेवल कशी आहे लेवल भावांनो एवढीच असते ह्याच्याकडून हार्ड का नसते. आणि 2025ला विचारलेलेच प्रश्न घेतल्यात टाईपनुसार तुम्ही बघू शकता भावांनो. क्वेश्चन नंबर 2 एक आभूषण के मूल्य मूल्य में प्रति वर्ष 5% की कमी आती है यदि आभूषण का वर्तमान मूल्य 12,500 है तो 2 वर्ष बाद इसका मूल्य. भावांनो हा प्रश्न 11 फेब्रुवारीला विचारला. 11 फेब्रुवारी शिफ्ट भावांनो 1. 5%ची कमी 5%ची कमी भावांनो असं करा 12,500 गुणिले भावांनो 5%ची कमी किंवा 95 गुणिले पहिल्यांदा 1 काढून घ्या. त्याच्यानंतर भावांनो दुसरी पण काढू शकताय किंवा ह्यालाच भावांनो डायरेक्ट 95/100 करू शकता. तर भावांनो ह्याला सगळ्याला भाग द्यायला लई वेळ जातोय त्यामुळे भावांनो आपण एक एक करू. कारण कसं आहे उशीर झाला चालतंय पण कसं आहे 2 मिनिटं लेट झाले ते चालतात पण उत्तर फिक्स आलं पाहिजे भावांनो. 0 घालवा 125 भागिले 95 5 5 25 ह्याच्याला 2 5 दुणे 10 11 12 ह्याच्याला 1 5 1 5 आणि 1 6 9 5 25 ह्याच्याला 4 9 दुणे 18 18 आणि 4 22 ह्याच्याला 2 9 1 9 10 11 भावांनो 5 7 8 1 1 1 8 7 5 गुणिले भावांनो 5%ची कमी भावांनो परत 55% भावांनो याचं काढा 2 शून्य आहेत भावांनो लक्षात असून देत गुणाकार करून काढू शकता भावांनो. भावांनो याचं उत्तर भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जरूर उत्तर याचं काय आले. थोडीशी भावांनो हिंट देतो तुम्ही करू शकताय भावांनो. इथं 5 आहे इथं 5 आहे पर्याय बघून सुद्धा करू शकताय पण इथं पर्याय दिलेले नाही ते मुद्दामच पर्याय दिले नाही तर तुम्ही उत्तर डायरेक्ट देऊ शकला असता. त्यामुळे भावांनो याचं उत्तर भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. वाट बघीन भावांनो जे ना व्हिडिओ बघाले तो करेलच नाही करेल त्यांना काय मग काय विषयच नाही आपला काय देणे घेणं नाही पण अवश्य करा भावांनो. इथपर्यंत समजावून सांगितले पुढचं करू शकताय तुम्ही. टाईप नंबर भावांनो 4 भावांनो क्वेश्चन पेट्रोल के मूल्य में प्रति लीटर 70% की वृद्धि होती है. इसकी खपत में कितने प्रतिशत की कमी कर दी जाए. कि इस पर वय में 90% की वृद्धि हो. हा भावांनो क्वेश्चन 8 फेब्रुवारी
2025 काय आपल्याला माहीतच आहे. शिफ्ट 52 विचारलेला आहे. प्रति लीटर 70 की वृद्धि, इसकी खपत में कितने प्रतिशत की कमी कर दी जाए, इस पर वही में 59% की वृद्धि हो. 52 खपत आपण 100 मानू. काय जरी आपल्याला काय वाटत नसेल किती 70% 80% 52 100 नुसारच चालू करायचं, म्हणजे आपल्याला सोपं वाटते. तुम्ही करू शकता. पहिल्यांदा 70% की वृद्धी, 100 मध्ये 70 52 170 52 70% की वृद्धी. परत कमी करायची आहे 119 वृद्धी केली आहे 52 कशावर, वही में 119. %19 वाढवले. 100 आणि 170 मधनं 119 1 1 6 7 51 51 52 51 नंतर आलं. 51/170 गुणिले 100. याच्या पुढचं काय कारण यासारखं काय आहे उरले काय बघा 52. लगेच होते 52 करू शकता. 17 त्रिक 51 17 1 17 0 10 10 10 त्रिक 30%. हे 52 उत्तर आलं. 52 सोपं असते, फक्त करणारा माणूस पाहिजेत. आणि ह्याच्यात 52 मॅक्सिमम 52 कॅल्क्युलेशन तेवढी फास्ट लागत्या, दुसरं काय लागत नाही. कॅल्क्युलेशन फक्त फास्ट करा, एवढंच आहे 52 ह्या टॉपिकमध्ये. आणि काही टॉपिकचे मेन जे अंश आहेत, काही पाठ करायला लागते, तेवढं पाठ करायला लागते. पर्सेंटेज त्यांचा अंशछेद कसं काढतात ते सगळं बघायला लागते 52. एक व्यक्ति का मासिक वेतन 42 है, 42,000 42,000 से बढ़कर 57,000 हो गया. उसके मासिक वेतन में कितने प्रतिशत की वृद्धि हुई. म्हणून हा पण प्रश्न 52 13 फेब्रुवारी शिफ्ट 52 2 विचारलेले. 57,042 न वडून किती झाल्या 52. 42 म्हणून 57,000. 57,000 मधलं 42,000 वजा करा. 15,000 52 15,000 कशावर झाली. 15,000 आली. 15,000 कशा 42,000 म्हणून 52 42,000 खाली गुणिले 100 1 2 1 2. बघायला 52 किती जातोय बघा. 2 2 4 2 21 2 7 14 2 5 10 0 बघा 21 21 5 10 21 21 40 75 750 भागिले 21 21 त्रिक ते 21 21 21 2 42 21 चौक 84 ते 21 त्रिकच येणार पण 21 त्रिक 63 3 2 उरलं 21 5 5 15 पॉईंट 52 150 25 8 करा 52 8 8 8 नाही 25 7 येईल 52 7 1 7 7 14
7 एके 7, 7 2 14, 92 135.37%. एवढं भावानं उत्तर असणार आहे आपलं. मॅक्सिमम भावानं इथंच सगळा खेळ पूर्ण होते. हे काय आपण प्रत्येक ह्याच्यात बघतोच आहे आपण. मॅक्सिमम खेळ इथंच होते, एवढं लक्षात असून देत. भावानं लास्ट टाईप जी अवघड वाटते. अशाच टाईपमध्ये भावानं प्रश्न विचारतात. जास्त अवघड काय विचारत नाहीतच आहेत, कारण 20 मिनिटात भावानं 20 क्वेश्चन सॉल्व्ह करणं कोणाच्या बी हातात नाही आहे. भावानं लास्ट 5वी टाईप भावानं क्वेश्चन. भावानं ईंधन की कीमत क्रमागत 15%, 40%, 60% कम की गई. कम कर दी गई, लेकिन चौथे में 50% की वृद्धि की गई. चौथे में ईंधन की कीमत उसकी मूल कीमत मत की तुलना में कितने प्रतिशत पब्लिक वृद्धि हुई. भावनो हा बी प्रश्न भावनो 6 फेब्रुवारीला शिफ्ट 52-3 विचारलेला आहे. लास्ट टाईपमध्ये एवढंच महत्त्वाचं असते की प्रश्न मोठा असतोय आणि कॅल्क्युलेशन सिस्टीम जरा हार्ड असते. म्हणजे ह्याचं ते त्याचं ते त्याचं ते असं 3-4 वेळा विचारतात, त्यामुळे भावना अवघड वाटते. इंधन की किंमत भावना 15%, 40%, 60% कमी होत गेल्या, कम कर दी. आणि चौथ्यात भावना किती वाढल्या? 175. म्हणजे भावना 100 पहिल्यांदा करा 50% कमी. त्याच्यानंतर करा भावना परत 40%ची कमी. ह्याच्यानंतर परत करा 60%ची कमी. आणि त्याच्यानंतर किती भावानं 145, म्हणजे जवळपास 50% परत वृद्धी वाढले. एवढंच या प्रश्नात आहे. जर 100 मांडलं तर पहिल्यांदा 50% कमी करा, 40% करा, 60% करा, त्याच्यानंतर परत 50% वाढवा. एवढंच ह्या प्रश्नात असते भावानो. कॅल्क्युलेशन सिस्टीम जरा हार्ड असते. एवढंच की कॅल्क्युलेशन करताना जरा वेळ खाणारा प्रश्न आहे, त्यामुळे भावानो कॅल्क्युलेशन करू आपण, त्या विषयी बघूया. 100 मानू. 100चं 15%, 100 वजा 15 करा, बरोबर किती येतं? 85. 85चं परत 40%, 40% करा भावानो. काहीतरी 500 गेले 520, 21, 2 8 आर्थिक 8 चौक 32, 32 33 34,
10 म्हणजे 34 वजा करायचे. वजा 34 कर. 1 आणि 5 51. 51 आलं भावानं. तर भावानं 51 आले. 51 51 51 51चं परत 60% सांगितले. इथं भावानं आतोवर 15%ची कमी. त्याच्यानंतर भावानं 40%ची कमी. आता आपल्याला करायचं 60%ची. शून्य गेले 0. 6 एके 6. 6 पाहिजे 30. 30.52 आलं. बघा भावानो काय चुकाले का. 30.6 आलं. ह्याच्यातनं वजा करा भावानो. 30.6 4 ह्याच्याला 1 0 20 20.4 भावानो. 20.4 इथं भावानो कितीची कमी केली आहे? 60% कमी 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 कमी. परत भावानो किती? 45 म्हणले भावानो. 145 100 करा. आणि किती ते बघा भावानो. 145 म्हणजे हे 0 द्या खाली. 204 204 गुणिले 145 करा. 5 चौक 20 5 दुणे 10 4 चौक 16 4 दुणे 8 204 4 0 2 2 5 8 1 9 किती आहेत भावानो? 1 ते 1 आहे. 2 3 19.5 2 6 आणि 2 भावानो इथं 8 येणार. 8 1 2 3 29.8 29.58 58च ना. हां 58 145 45%ची वाढवलं. तर भावानो एवढ्यातच आपल्याला जास्त वेळ लागला. याच्या पुढची स्टेप भावानो एकदम सोपी आहे भावानो. 100 वजा भावानो 129 29.58 छेद भावानो 100 गुणिले 100. शंभर गेलं उरलं बाबा. 100 वजा 29.58 0 0 8 2 2 याला 1 4 याला 1 10 गेले 0 याला 1 10 3 गेले 70.52 उत्तर आले. तर भावांनो ह्या मोठ्या प्रश्नात फक्त कॅल्क्युलेशनच असते आली जास्त. दुसरं काय एवढा विषय येत नाही. वेळ जरा खाणारा प्रश्न असतोय. दुसरं काय याच्यात नाही. तर भावांनो काय समजा नसेल तर भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावर भावांनो काय विचारायचं असेल तर भावांनो विचारू शकताय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.